नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात जाणून घेऊयात जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय. इस्रायलच्या संसदेत नव्या सरकारच्या बाजूने मतदान करण्यात आलं. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांची 12 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. नेतान्याहू यांचे माजी सहकारी नफ्ताली बेनेट यांनी नवे पंतप्रधान असतील. बेनेट हे नेतान्याहू यांचे एकेकाळचे अतिशय जवळचे सहकारी होते. ते आता त्यांचे कट्टर विरोधक झाले. या नव्या सरकारमध्ये 8 वेगवेगळ्या विचारसरणीचे घटक पक्ष आहेत. नेतान्याहू लिकुड पार्टीचे अध्यक्ष राहतील आणि आता ते विरोधी पक्षनेते असतील. रविवारी झालेल्या मतदानाचा 60-59 असा निकाल लागला. इस्रायलच्या नव्या सरकारची पहिली बैठक रविवारी पार पडली. इस्रायलच्या संसदेत निकाल लागल्यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात आली. देशाला पुन्हा एकसंध करण्याचं आश्वासन बेनेट यांनी दिलंय. 8 विविध विचारसरणीच्या पक्षांना एकत्र बांधून ठेवण्याचं मोठं आव्हान बेनेट यांच्या पुढे आहे. आपण राजकारण सोडणार नसल्याचं नेतान्याहू यांनी स्पष्ट केलंय. नवीन सरकार अत्यंत धोकादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. इस्रायलमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. नवीन आघाडी सरकारला संसदेने मान्यता दिली आणि लगेचच जेरुसलेममध्ये समर्थकांनी जल्लोष केला. नफ्ताली बेनेट इस्रायलचे नवे पंतप्रधान असतील. नेतान्याहू यांनी गुन्हेगारी वर्तन केल्याचा आरोप बेनेट समर्थकांनी केलाय. माझा देश मला परत मिळाला अशी प्रतिक्रिया एका समर्थकानं दिली. मतदानाच्या वेळी संसदेच्या बाहेर जमलेल्या गर्दीनं नवीन सरकारला मान्यता मिळाल्यावर टाळ्यांचा कडकडाट केला. तुर्कस्तानचे अध्यक्ष तायिप एर्डोगन नाटो परिषदेसाठी रविवारी ब्रुसेल्समध्ये पोहोचले. तुर्कस्तानच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यांच्यासोबत तुर्कस्तानच्या फर्स्ट लेडी एमाइन एल्डोगन यांची सुद्धा होत्या. तुर्कस्तानमध्ये पश्चिमी राष्ट्रांसोबत संबंध अधिक सुरळीत होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हेही ब्रुसेल्समध्ये नाटोसाठी हजर झाले. त्यापूर्वी बायडेन यांनी इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ यांची सपत्नीक भेट घेतली. विंडसर कॅसलमध्ये त्यांनी राणीसोबत हायटी घेतला. त्यापूर्वी कॉर्नविलमध्ये बायडेन G7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेला उपस्थित होते. बुधवारी जिनिव्हामध्ये बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट होणार आहे. त्यानंतर बायडेन यांचा युरोप दौरा संपेल. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या G7 परिषदेच्या नंतर रविवारी एक्सटिंक्शन रिव्होल्यूशन क्लायमेट ॲक्टिव्हिटी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रतिकात्मक निदर्शनं केली. शेकडो आंदोलक यावेळी एकत्र जमले. कार्बिज बे परिसरात ज्या ठिकाणी G7 परिषद पार पडली त्याच भागात ही आंदोलनं झाली. त्यामध्ये शेकडो सी सफरर्स आणि कायासाकिंगने सुद्धा सहभाग घेतला. G7 राष्ट्रांमधील नेत्यांवर विश्वास ठेवणं कठीण जाते अशी भावना अनेक आंदोलकांनी बोलून दाखवली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिका जागतिक व्यासपीठावर परत आल्याबद्दल स्वागत केले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन G7 शिखर परिषदेसाठी हजर राहिल्यानंतर मॅक्रॉन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. फ्रान्स आणि युरोपियन युनियनशी जोडल्या गेल्यानंतर आपल्याला पुन्हा आनंद झाला असंही ते म्हणाले. G7 शिखर परिषद संपल्यानंतर मॅक्रॉन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी अन्य देशांशी दुरावा राखणं पसंत केलं. त्यावरून मॅक्रॉन यांनी टोला लगावला होता. G7 देशांनी जगभरात 100 अब्ज लसी वितरित करण्याची शपथ घेतली आहे. आपला देश यात वाटा उचलणार आहे अशी घोषणा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली आहे. G7 शिखर परिषद संपल्यानंतर ट्रुडो यांनी ही घोषणा केली. गरीब देशांना लसींच्या पुरवठ्यासाठी कॅनडा मदत करणार आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच G7 राष्ट्रांनी मानवाधिकारासारख्या प्रश्नांवर चीनला सातत्यानं प्रश्न विचारले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय. कोरोना लसीबाबत पेटंटच्या प्रगतीचं दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसा यांनी स्वागत केलंय. G7 शिखर परिषद संपल्यानंतर ते बोलत होते. दक्षिण आफ्रिका G7 गटात नाही, मात्र यावर्षी रामाफोसा यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. लसीकरणासाठी निधी आणि उत्पादन कसं वाढवता येईल यावरच्या चर्चेसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. G7 शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी इंग्लंडमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले. चीन आणि इतर स्वायत्त राष्ट्रांशी अग्रगण्य औद्योगिक राष्ट्रांनी
फ्रँक असायला हवं. उत्तर आफ्रिका विशेषतः लिबियाच्या परिस्थितीवरही लक्ष केंद्रित केलं गेलंय. तुर्कीची इच्छा आहे आणि त्यांना नाटोमध्ये विश्वासार्ह भागीदार राहायला हवं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दोन देशांमधील संबंध फारसे चांगले नाहीत या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचं रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत पुतीन यांनी अमेरिका रशिया संबंध अलीकडच्या काळात सर्वात खालच्या स्तरावर गेले असल्याची टीका केली. त्यावर उत्तर देताना बायडेन म्हणाले की माझ्या मते पुतीन अगदी खरं बोलतायत. गरीब देशांना लसीचे 1 अब्ज डोस देण्याचं वचन 7 श्रीमंत लोकशाहींनी तुर्तास पूर्ण होणार नसल्याचं मान्य केलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय की जगातील कमीत कमी 70% लोकसंख्येचं लसीकरण झाल्यावरच हा साथीचा रोग संपवता येऊ शकेल. त्यापैकी 5% लोकसंख्येची लसीची गरज भागवणं मुश्किल आहे. 70% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करायचं असल्यास 11 बिलियन इतक्या डोसेसची गरज असणार आहे. जगातल्या समस्या सोडवण्यासाठी सर्व देशांनी नव्या जोमानं कामाला लागण्याची गरज जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या संवादानंतर त्यांनी कॉर्नवॉलमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पॅरिस करारावर पुन्हा विचार करण्याच्या बायडेन यांच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय. उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मर्केल म्हणाल्या. या वर्षीच्या अखेरीस मर्केल पायउतार होणार आहे. त्याआधी बायडेन यांच्या निमंत्रणाचा मान राखत पुढच्या महिन्यात त्या वॉशिंग्टनला भेट देणार आहेत. युरो कप स्पर्धेत पहिल्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झालाय. दी बॉयजनं उत्तर मॅसेडोनाला 3-1 न हरवलंय. त्यामुळे फॅन्सनं जल्लोष केला. आता नेदरलँड आणि युक्रेनसोबत होणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. उत्तर मॅसेडोनाची युरोपियन चॅम्पियनशिपमधली ही पहिली मॅच होती. युरो कपमधील नेदरलँड विरुद्ध युक्रेन सामना अगदी अटीतटीचा झाला. नेदरलँडनं युक्रेनवर 3-2 असा विजय मिळवला. त्यानंतर नेदरलँडच्या चाहत्यांनी जल्लोष केला. पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. शेवटच्या 45 मिनिटात दोन्ही संघांनी 2-2 गोल केले. त्यानंतर नेदरलँड्सनं 85व्या मिनिटाला तिसरा गोल केला. त्यामुळे नेदरलँडच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. गेल्या 7 वर्षात नेदरलँड पहिल्यांदाच इतका महत्त्वाचा सामना खेळला. ब्राझीलमध्ये कोपा अमेरिका सॉकर स्पर्धा रविवारपासून सुरू झाली. ब्राझीलमध्ये या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं झाली तर दुसरीकडे टीममधील खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होणं सुरूच आहे. माने गरिना या स्टेडियमवर ब्राझील विरुद्ध व्हेनेझुएला असा सामना होणार आहे. या मैदानाबाहेरच निदर्शनं करण्यात आली. कुणीतरी जिवलग मित्र नातलग कुणी गमावलाय तरीही सरकारला याची काळजी नाही असा आरोप निदर्शकांनी केलाय. ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी ही स्पर्धा भरवण्याचं मान्य केल्यानंतर संपूर्ण ब्राझीलमध्ये त्याचा निषेध व्यक्त केला जातोय. कोपा अमेरिका स्पर्धेला रविवारी सुरुवात झाली पण यावेळी कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्यानं स्टेडियम प्रेक्षकांविना रिकामे आहेत. अनेक फुटबॉल फॅन्स ज्या पब्स आणि बारमध्ये मॅच पाहण्यासाठी एकत्र आलेले असतात तिकडे सुद्धा शुकशुकाट आहे. ब्राझीलच्या संघाला चीअर करण्यासाठी अनेक फॅन्स कायम एकत्र जमत असतात पण कोरोनामुळे त्यावर बंधनं आली आहेत. ब्राझीलमधील फुटबॉल प्रेमी या बंधनांवर नाराजी व्यक्त करतायत. ज्यांचं लसीकरण झालंय किमान त्यांना तरी स्टेडियममध्ये मॅच पाहायला परवानगी मिळायला हवी अशी मागणी ते करतायत. युरो 2020 स्पर्धेत इंग्लंडनं आपल्या पहिल्या सामन्यात जगज्जेता क्रोएशियाचा 1-0 पराभव केलाय. इंग्लंडचे फॅन्स त्यामुळे आनंदानं अक्षरशः नाचत होते. लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर हा सामना मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्यात आला. या सामन्यासाठी केवळ 750 प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. लंडनचे महापौर सादिक खान हे सुद्धा प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित होते. लंडनमध्ये या सामन्यासाठी खास फॅन्स झोन्स तयार करण्यात आला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ दुसरी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन या सुद्धा उपस्थित होत्या. विंडसर कॅसल इथं त्यांनी राणीसोबत चहा घेतला. विंडसर कॅसलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळेस ब्रिटिश आणि अमेरिकन राष्ट्रगीते वाजवण्यात आली. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या भेटीनंतर बायडेन ब्रुसेल्समध्ये
नाटोच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले. क्वीन एलिझाबेथ या मला माझ्या आईची आठवण करून देतात असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले. त्यांनी क्वीन एलिझाबेथ यांची विंडसर कॅसलमध्ये भेट घेतली. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेनही त्यांच्यासोबत होत्या. या भेटीनंतर ब्रुसेल्सला निघाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना या भेटीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांचा प्रेमळपणा आणि दिसणं हे दोन्ही मला माझ्या आईची आठवण करून देतात असं उत्तर त्यांनी दिलं. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा भरवण्याबाबत जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा G7 देशांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालेत. स्पर्धा सुरक्षित वातावरणात पार पडल्या जातील असा विश्वास G7 नेत्यांना वाटला, म्हणूनच त्यांनी पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितलंय. या स्पर्धा म्हणजे जगभरातील देशांच्या एकतेचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. आपल्याला पाठिंबा मिळेल याबद्दल विश्वास होता असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी होतील असा दावा त्यांनी केलाय. जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी तिथल्या नागरिकांचा विरोध आहे. उत्तर सिरियामध्ये हल्ल्यात हॉस्पिटलचं प्रचंड नुकसान झालंय. आफ्रिकन इथलं अल शिफा हे या भागातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. हा हल्ला नेमका कुणी केला अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र सरकारी सैन्य आणि कुर्दिश पाठिंबा असणारे सैनिक तैनात असणाऱ्या या भागातून हा हल्ला झाला असावा असा अंदाज आहे. या हल्ल्यात 13 जण ठार झाले. त्यात 2 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हॉस्पिटलचं मोठं नुकसान झालंय याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. पोलंडच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेले उमेदवार कॉन्रॅड यांचा झेझो महापौर पदाच्या निवडणुकीत विजय होईल असा अंदाज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वर्तवण्यात आलाय. पोलिश न्यूज चॅनल TVN वर्तवलेल्या अंदाजानुसार फिझोलेक यांचा अंदाजे 55% मतं मिळवण्याचा अंदाज आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार फिझोलेक यांनी झेझोच्या मतदारांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मेक्सिको सिटीपासून जवळच असलेल्या एका घरात अनेक मृतदेहांचे अवशेष सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि तपास यंत्रणांनी या घरात खोदकामाला सुरुवात करत अंदाजे 17 पीडितांच्या मृतदेहांचे अवशेष असावेत असा अंदाज व्यक्त केलाय. एका सिरियल किलरचं हे काम आहे. त्याबद्दल तपास यंत्रणांना खात्री असून त्या दृष्टीनं तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हा तपास फक्त एका शहरापुरता मर्यादित राहण्याबद्दल पोलीस साशंक आहेत आणि संशयित सिरियल किलरच्या इतर शहरांमध्ये सुद्धा अनेक मालमत्ता असल्याचं तपासातून समोर येत आहे. चीनमध्ये भटकणाऱ्या हत्तींच्या कळपामुळे स्थानिक प्रशासनाचं आणि ग्रामस्थांचं बरंच नुकसान झालंय. या हत्तींनी त्यांच्या शेतातली तयार पिकं खाऊन नासधूस केली आहे. हा कळप मार्च महिन्यापासून अनेक जंगलं, शेतं आणि गावांमधून फिरतोय. अनेक ठिकाणी शेताचं नुकसान या कळपानं केलंय. जवळपास 400 एकरवरच्या पिकाचं नुकसान आतापर्यंत झालंय. चीनमध्ये फिरणारा आशियाई हत्तींचा कळप सध्या जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. या कळपानं त्यांचा प्रवास आता युनान प्रांतातल्या युक्सी शहराच्या दिशेनं सुरू केलाय. या कळपात आधी 15 हत्ती होते. त्यातील एक हत्ती बेपत्ता झालाय. हे हत्ती झिंगसुआंगबाना इथं त्यांच्या जंगलातून हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. हा कळप अनेकदा गर्दी असलेल्या वस्ती किंवा अगदी नागरी वस्त्यांवरून सुद्धा प्रवास करतो. हा कळप चुकू नये आणि त्याचा रहिवाशांचा त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी 2.5 टन खाणं आणि मिठाच्या पाण्याच्या बादल्या कर्मचाऱ्यांनी ठेवल्यात. कळपातून चुकलेला हत्ती आणि संपूर्ण कळपावर लक्ष ठेवलं जात आहे. संपूर्ण रशियातील अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना सायबेरियाच्या पूर्वेला असलेल्या जंगलात भीषण आग विझवण्याचं मोठं आव्हान आहे. सायबेरियाच्या जंगलात सुमारे 550 मैल अर्थात 220 किलोमीटरपेक्षा जास्त मोठ्या क्षेत्रात ही आग भडकली आहे. आग झपाट्यानं पसरत चालली आहे. गेल्या काही दशकांमध्ये लागलेली ही सर्वात मोठी आग आहे. साखा रिपब्लिकचं राज्य असलेल्या सुमारे 74,000 एकर परिसरात सुद्धा ही आग झपाट्यानं पसरते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. सायबेरियातील इरिक्सू या भागात तुरळक वस्ती असलेल्या या परिसरामध्ये सुद्धा ही आग पसरत चालली आहे. मानवी कारणांमुळे ही तीव्र आग भडकते असं सुद्धा कळतंय आणि उन्हाळा हे सुद्धा त्याच्या मागचं एक कारण सांगितलं जात आहे. इस्रायलमध्ये जे नवं सरकार सत्तेत आलं त्यानंतर पॅलेस्टाईनबद्दलच्या इस्रायलच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही असं हमास या पॅलेस्टाईनच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय.
गाझा शहरात बोलताना हमासचे प्रवक्ते बॉरूम यांनी या नव्या सरकारची भूमिका आणि कृती अरब आणि पॅलेस्टाईनबद्दलची आपली भूमिका लवकर जाहीर करेल असंही त्यांनी म्हटलंय। बारहूम म्हणाले की सरकारला इस्रायलचा सर्व प्रकारच्या मार्गाने विरोध केला पाहिजे, त्यातील प्रमुख म्हणजे सशस्त्र प्रतिकार। मध्य चीनमधील रहिवासी भागात गॅस लाईनचा स्फोट होऊन 12 जण ठार झाले तर 37 जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। स्टेट ब्रॉडकास्टर सीसीटीव्ही कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हुबेई प्रांतातील शियान शहरात पहाटे झालेल्या स्फोटातील जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं। स्फोटाच्या कारणाचा तपास सध्या सुरू आहे। सकाळी 6 नंतर स्फोट झाला तेव्हा बाजारात भाजीपाला खरेदी करणारे ग्राहक आणि स्टॉलधारक याला बळी पडले। अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कार्याला मोठी मेहनत करावी लागली। मेडिकेन सन्स फ्रॉन्टियर्स या वैद्यकीय धर्मादाय संस्थेद्वारे पाठवलेल्या गेलेल्या जहाजाच्या माध्यमातून 400हून अधिक स्थलांतरितांची भूमध्य सागरातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे। हे स्थलांतरित संकटात सापडले होते, त्यापैकी लहान मुलांसह महिलांना MSFच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं। 48 तास चाललेल्या मदत कार्यात MSFच्या जिओ बॅरन या जहाजानं सगळ्यांना रेस्क्यू केलं। सुटका केलेले स्थलांतरित कुठे नेले जात आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी ठार मारल्याचा दावा केलेले जवळपास 120 मृतदेह इराकी अधिकाऱ्यांनी रविवारी बाहेर काढले। गेल्या वर्षी सापडलेल्या या कबरी मोसुलच्या पश्चिमेला बडोश भागात होत्या। त्या व्यक्तींच्या मृतदेहांचे अवशेष ओळखले जातील आणि अंत्यदर्शनासाठी त्यांच्या कुटुंबियांना देता येतील या उद्देशानं ते बगदादला नेले जात आहेत। 2014 मध्ये इस्लामिक स्टेटनं मोसुल ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 600 लोक ठार मारले गेले होते। कॅटेलोनिया या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डझनभर फुटीरतावादी नेत्यांना स्पेन सरकारनं माफ करण्याचा निर्णय घेतलाय। या मुद्द्यावरून स्पेनमधलं वातावरण ढवळून निघालंय। सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी रविवारी मद्रिदमधल्या हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। सिव्हिल सोसायटी ग्रुपनं हा मोर्चा आयोजित केला होता। युद्धग्रस्त तिग्रे प्रांतातल्या नागरिकांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे असं आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केलंय। या प्रांतातल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलंय। तिग्रे भागातील सामाजिक सौहार्दता जपणं, अन्न पुरवठा आणि पुरेशा आरोग्य सुविधांपासून इथले नागरिक वंचित राहू नयेत यासाठी तात्काळ प्रयत्न करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे। G7 राष्ट्रांच्या परिषदेसाठी इंग्लंडच्या कॉर्नवॉलमध्ये आलेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन मॉर्निंग माससाठी स्थानिक सेक्रेट हार्ट्स कॅथलिक चर्चमध्ये गेले। रविवारी सकाळी तिथं आलेल्या नागरिकांना हा सुखद धक्का होता। सगळ्यांप्रमाणेच ते या प्रार्थनेत सहभागी झाले। त्यांचा वावर सहज होता अशी प्रतिक्रिया तिथल्या नागरिकांनी दिली। अफगाणिस्तानमध्ये झालेल्या 2 बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झालेत। रस्त्यावरच्या 2 मिनी व्हॅनवर बॉम्ब टाकण्यात आले। कुठल्या पद्धतीचा बॉम्ब वापरण्यात आला याचा अजून तपास सुरू आहे। कुठल्याही दहशतवादी गटानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी एका मोटारसायकल रॅलीचं नेतृत्व केलं। साओ पावलोच्या रस्त्यांवरून ही रॅली काढण्यात आली। ना मास्क घातला ना कोरोनाचे निर्बंध मोडल्याबद्दल त्यांना दंडही झाला। बोल्सोनारो यांनी स्वतः मोटारसायकल चालवून गर्दीला प्रोत्साहन दिलं। हेल्मेट घातलेल्या पण मास्क न घातलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या अनेक जणांना जय जयकार करत होते। आधीच लसीकरण झालेल्यांना मास्क काहीही उपयोगाचा नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। यावर आरोग्य तज्ज्ञांनी टीका केली आहे। साओ पावलोच्या राज्य सरकारनं $110चा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दिली। सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय। बोल्सोनारो यांच्या कार्यालयानं यावर तातडीनं प्रतिक्रिया दिलेली नाही। इराणच्या राष्ट्रपती पदाच्या 7 उमेदवारांनी शनिवारी आयोजित केलेल्या चर्चेत आपापली कठोर मतं व्यक्त केली। परमाणु करारासाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणं, या वाटाघाटी सुरू असतानाच इराणने आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात युरेनियमची समृद्धी मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शवली आहे। शुक्रवारी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। सरकार अणुकराराकडे परत आणायचं असल्यास शक्तिशाली सरकारची आवश्यकता आहे असं मत काहींनी व्यक्त केलं।
तर या होत्या जगाच्या पाठीवरील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.